कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तब्बल 15 तासांहून अधिक काळ धुवाधार पावसाचा तडाखा बसला आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। संततधारेने रस्ते, नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 2 फुटांची वाढ झाली आहे, तर आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांचा पाणीसाठा पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% झालेला आहे। खडकवासला धरण 94.79% भरलं असून या धरणातून शनिवारी रात्री 9 वाजता मुठा नदीमध्ये 6864 क्युसेक विसर्ग सुरू होता। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवलेला आहे। पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका बसलाय। पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलच्या छताला गळती लागल्याने प्रवासी त्रस्त झाले। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने रेल्वे महामार्गाला देखील फटका बसला। परळी परभणी रेल्वे महामार्गावर वडगाव इथे रेल्वे पटरीखाली माती काहीशी दबल्याचं रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं। या परिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली। लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावाला तिरू नदीच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे गावाचा संपर्क तुटला। त्यामुळे त्यानुसार काही नागरिकांना उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले। बोरिवली पश्चिममधील गोराई जेट्टी इथे नीलम प्राईड हॉटेलजवळ अचानक आलेल्या पावसामुळे शिवसेना शिंदे गटाने नवरात्रीसाठी उभारलेला एक गेट कोसळला आणि त्यामुळे रस्त्याच्या मधोमध उभारलेल्या कोळी समाजाच्या पुतळ्याचं नुकसान झालं। मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावरून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी पुणे नागपूर पुणे ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे। रेल्वेला देखील गर्दी असल्याने मध्य रेल्वेने यंदा नियोजित धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त पुणे नागपूर पुणे ही विशेष गाडी सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वाधिक वर्दळीचं स्थानक आहे आणि या स्थानकातून दररोज सरासरी 11 लाख प्रवाशांचा प्रवास होतो। पुढील महिन्यात कुलाबा सिब्ज वांद्रे हा मुंबई भुयारी मेट्रो मार्ग खुला करण्यात येणार आहे। या मार्गामध्ये CSMT हे स्थानक येणार आहे। देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा 50 किलोमीटरचा भाग गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा या दरम्यान 2027 मध्ये सुरू होईल। तसंच 2029 पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुंबई आणि अहमदाबाद या दरम्यानचा संपूर्ण भाग कार्यान्वित होईल, जो 2 प्रमुख शहरांमधील अंतर फक्त 2 तास आणि 7 मिनिटात पूर्ण करेल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे। बैठकीला येण्यापूर्वी किमती कमी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी सिडकोचे MD विजय सिंघल यांना दिले। राज्यातील नागरिकांना घर बसल्या आवश्यक सेवा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। नागरिकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या 1100 सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत। एकूण सेवांमधील 90% सेवा पुढील 2 महिन्यांमध्ये डिजिटल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मुंबई शहर आणि उपनगर परिसरातील नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विशेष मोहीम हाती घेणार आहे। 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये विभागीय पातळीवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे। राज्यातील पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रामध्ये कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाने 7,50 लाख इतक्या रकमेसाठी मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार असून त्यांच्यासाठी ही दिवाळी भेट ठरणार आहे। पुण्याच्या हिंजवडीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचे मुळशीचे उपतालुका प्रमुख शुभम साखरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। तसंच शुभम साखरेंनी अनाथ आश्रमात खाऊ वाटप करून मुलांसोबत वाढदिवस साजरा केला। जळगावात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 70 बसेसमधील पहिल्या टप्प्यातील 13 बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला। एका टेम्पो चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि डिवायडर ओलांडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाला जाऊन धडक दिली। या अपघातात एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला आणि या अपघाताचा CCTV समोर आला। कोल्हापुरात क्लासवरून घरी जाताना गटारात पडून 2 सख्खे भाऊ वाहून गेले आणि यात एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते, तर दुसऱ्या भावावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।
पुण्यात मराठी साहित्य परिषदेच्या सभेत राडा झाला। साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारिणीच्या निवडणुकीवरून वाद गोंधळ निर्माण झाला। त्यामुळे राजकुमार दुर्गुडे पाटलांकडून कार्यकारिणीच्या निवडणुका होत नसल्यानं निषेध व्यक्त करण्यात आला। हाकेंवर झालेला हल्ला म्हणजे स्टंट असल्याचं वक्तव्य जरांगे यांनी केलं होतं। यावर हाकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जरांगेंचं डोकं फिरलंय। सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात कुणी स्वतःवर हल्ला करून घेतं का असा सवाल विचारत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी हाकेंनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील विरखल चक्र गावात बांधकाम सुरू असलेल्या एका घरात अस्वल आढळून आलं। अस्वलाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। पालघरच्या चिल्हार फाटा इथे तब्बल 13 फूट लांबीचा अजगर आढळून आलाय। मनोरजवळील चिल्हार फाटा येथील शेतकरी सचिन कडू यांच्या शेतात हा भला मोठा अजगर आढळून आला असून या अजगराला सर्पमित्रांकडून सुखरूप जंगलात सोडण्यात आलं। पुण्यात युवक काँग्रेसनं वोट चोरी विरोधात मशाल मोर्चा काढला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। चोपड्यात धनगर समाजाच्या वतीनं गोपीचंद पडळकर यांच्या बॅनरवर दुग्धाभिषेक करण्यात आला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला होता। त्यामुळे पडळकर समर्थकांनी दुग्धाभिषेक केला। दौंड तालुक्यातील शेतकरी कृती समितीच्या वतीनं कानगावमधील विठ्ठल मंदिरामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आज 10वा दिवस असून शासनानं शेतकऱ्यांना अद्याप मागण्यांकडे त्यांच्या लक्ष दिलं नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। शारदीय नवरात्रोत्सवाच्या 6व्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाई मातेची गजारूढ अंबारी रूपात पूजा साकारण्यात आली। दरम्यान अंबाबाई मातेचं आकर्षक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथे कमला भवानी देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे। दरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त देशभरातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात। 6व्या माळेला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। रुक्मिणी मातेला कमलादेवी पोशाख परिधान करण्यात आला। तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली। पूजा मांडल्यानंतर देवीचं रूप अगदी मनमोहक दिसत होतं आणि हजारो भाविकांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। धुळे जिल्ह्यातील लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त जनसेवा पुरस्कार पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांना देण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। या पुरस्कारामागील उद्देश लक्षात घेता बातमीपत्रामध्ये एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीनं सावरत असलेल्या मराठवाड्यात पुन्हा एकदा आभाळ फाटल्यासारखा पाऊस झालेला आहे। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळालाय। तर या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। आधीच अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करत असलेल्या मराठवाड्यातील नागरिकांच्या अडचणीत या पावसामुळे आणखी भर पडली आहे। पाहूयात। मराठवाड्यावर पुन्हा अस्मानी संकट। धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा कहर। अतिवृष्टीग्रस्तांच्या अडचणीत वाढ। गेल्या आठवड्याभरापासून धुमशान घातलेल्या पावसानं गेल्या 2 दिवसात काहीशी उसंत घेतलेली। मात्र अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यात पुन्हा एकदा आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळला। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून रस्ते पाण्याखाली गेलेत। तुळजापूर तालुका परिसरातील अरणी गावातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। या पाण्यातनं ग्रामस्थ एकमेकांच्या सहाय्यानं मार्ग काढताना दिसले। यातले काही जण पाण्यात वाहून जाऊ लागले, मात्र इतर नागरिकांनी तत्परता दाखवल्यामुळे वाहून जाणाऱ्यांचा जीव वाचलाय। तर सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलंय। खैराट गावाजवळील ओढा सुद्धा ओव्हरफ्लो झाल्यानं ग्रामीण भागातले रस्ते पाण्याखाली गेलेत। यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातनंच वाट काढावी लागते। तर नांदेडच्या लोहा तालुक्यातील पळशी इथे झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीला रेस्क्यू करण्यात आलं। आनंद खोले हा शेतकरी ढगफुटी सदृश पावसामुळे शेतातच अडकून पडला। जीव वाचवण्यासाठी ते झाडावर जाऊन बसले। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोरीच्या सहाय्यानं त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं।
धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड आणि आंबी परिसरात जोरदार पाऊस कोसळला. या गावातनं वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावरनं किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडला याची कल्पना येते. या गावातील रस्त्यांच्या अक्षरशः नद्या झाल्या. धाराशिवच्या परंडा तालुक्याला पावसाचा सर्वात मोठा फटका बसला. इथल्या शेतकऱ्यांचं या पावसानं अतोनात नुकसान केलंय. परांडामधल्या शेळगावमधील शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगरूळच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि या बंधाऱ्याचं पाणी गावात शिरलं. अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिधोरे गावाला पाण्याचा वेढा बसलाय. आपत्ती व्यवस्थापन विभागानं तत्परता दाखवत रिधोरे गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवलं. सध्या रिधोरे ते माढा तालुका अक्कलकोट तालुक्याची रेस्क्यू टीम आलेली होती आणि आम्ही कालच्या दरनं तिथं अडकलेलो होतो घरामध्ये. त्यांनी अगदी सुखरूपपणे आम्हाला बाहेर काढलेलं आहे. लातूर जिल्ह्यात सर्वदूर धो-धो पाऊस बरसतोय. परिणामी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.